विशेषपणे आदरणीय त्यांचे हार्दिक स्वागत। आजच्या स्पर्धेला सर्व वयस्क महिलांचे चांगली उपस्थिती आहे, तरी त्यांचे आम्ही आमच्या दुर्गा मंडळातर्फे स्वागत करतो। सर्व महिला बंधू भगिनी आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहिला, परत एकदा मी त्यांचं स्वागत करतो आणि आता कार्यक्रमात सुरुवात होत आहे। पंच वंदनापट लावले तिथं महिलांना क्रमानुसार ओळख करून त्यांच्या उखाणे जातील आणि त्यांची टायमिंगवर उखाणे करतील। अतिशय उत्कृष्ट असा चांगला त्या उखाणे ठेवून बघून त्यांना नंबर दिला जाईल। तरी सर्व स्पर्धकांनी याची नोंद घ्यायची आहे। त्या स्पर्धेत पंचांचा निर्णय अखेरचा राहील। प्रत्येक सर्वांनी समजून घ्यायचा आहे, आपल्या गावातील कार्यक्रम आपलाच आहे, त्यामुळे कुणी काही राग मानायचं नाही। कालच्या पेक्षा आज तर महिलांची बंदी भरपूर आहे। हॅलो, हा स्पर्धाची नाव लिहून घ्या। हॅलो, हॅलो हॅलो पहिल्या स्पर्धेत आहे हॅलो हॅलो पहिले स्पर्धक आपले नाव सांगतील। जरा स्टेज समोर महिलांना साईडला हो जाय। सुलतान पाटील चला साईडला बसून घ्या। पहिल्या स्पर्धक आहेत अक्काताई पाटील। एक मिनिट कार्यक्रम सादर करूया का? जर कार्यक्रम चालू नसला तुमची खुर्ची पाठीमागे घ्या। पहिले इथून जागा पाहिजे जरा मागे घ्या आणि खुर्च्या तिथं लावायच्या। समोर सर्व भक्त बसले त्यांना दिसायला पाहिजे, खुर्च्या मागे घ्या जरा आणि सर्वांना लाईन उभा राहायचं आहे। इथे बस, इथे बस। फेसबुकला हॅलो कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। हॅलो हॅलो कार्यक्रम सुरुवात करत आहोत। पहिल्या स्पर्धेत आपली ओळख करून देतील, तरी त्यांनी आपलं नाव आम्हाला इथे माहिती सांगायचं। नाव सांगा, नाव सांगा, पूर्ण नाव सांगा। साधा घ्या सुरुवात आहे। सागर जरा बाजूला, सागर जरासं बाजूला, सागर हे सागर त्या बाजूला जवळ घ्या। सरकारातून आला रोका, नाव घेतो सर्व मंडळी ऐका। रंगरू गारगुटी पेटा, चिकुडकी मानी, लिपांची राणी, अंतप्राप्त झाली शानी। शेष महाराजाचा किल्ला, कराडावर हल्ला केला, पन्हाळगडला गेला। पन्हाळगडची दट्टी, न्यारी धरती, आमची 9 जणी जावांची गट्टी। 9 जणी जावा जळ थर, 9 खंड पृथ्वीचं बळ, 9 खंड काशी, चंद्रभाग उल्हाशी। चंद्रभागेत 5 नावा, राजाला पंडित गेले स्वर्गा, मी राहिले शेळेवाडी गावात। अतिशय उत्कृष्ट दुकान घेतलंय। पहिला दुकानात दणक्यात झाल्यामुळे अतिशय कार्यक्रमाला चांगली सुरुवात झाली। आता यानंतर दुसरे स्पर्धक आहेत, आमचे दुसरे स्पर्धक स्वतः सांगतील। पहिली ओळख करून द्यायचं, आपलं नाव सांगायचं आणि मग एक उकाना घ्यायचा आहे। स्टार्ट करायचं काय? हा नाव सांगा। हिंदू आहे, गाव पण सांगा पाहिजे हो। तालुका माहीत असा कशा समोर आहेत की असते। हा पूर्ण नाव सांगा। तालुका जिल्हा कोल्हापूर आणि राहताचा कुठं? शेरवाडी। हा गावाला नाव माहित आहे ना? हा बर बर। कुठं वरती का खालती? मला म्हटलं माईक जवळ घ्या की। काय असाल तुम्ही या बायका हे आम्हाला मारले बा इकडे। हा बर नाव पूर्ण झालं।
आता तुम्ही उखाणा घ्यायला तयार आहे काय? माई जरा जवळ जरा तोंडाजवळ. हा चालू करा. झाड डोंगराचं फुल उंबराचं सुजी गव्हाची भण भावाची राणी कुणाची भरताराची भरतरा भरतरा म्हणलं नाही. एवढी अट्टी केली नाही. एवढी अट्टी कशासाठी? नेसाई दिली जरीकाठीचं केला बाजार. त्याला आलं 300,000. उरलं सुरलं शिकायला ठेवलं. शिकत तुटलं मडकं फुटलं. लोंढा गेला महादारी. मी होतो परसदारीचा पैका आणि विठ्ठल वराड्याचं नाव घेतो. सर्व मंडळी ऐका. वा वा, एक नंबर उखाणा. काय कसा का वाटला प्रेक्षकांना जरा सांगायचा उखाणा? कोण सांगणार? अर्चना काकी बसा हो. जवळ जरा की मीच ऐकलं बायकाने ऐकलंय. हे तुम्ही ऐकलं जाय कोणी? हा शाल मोबाईल तू ऐकू आलं? हा ते भाऊज तुम्ही ऐकू जाय. सांग नंदन चुकून भाऊज झाला काय? बंद पडलाय शिल जर आणा जावा की नाही. आता तिसरा स्पर्धक कोण आहे? हा अन्वय. हा चला आम्ही अन्वय नाव सांगतील आता. या बसा खुर्चीवर. अगोदर हसून घ्या आणि मग सांगा. बरं मी इकडे बघतो. हे घे बस येत येतो नाही वाजालाय. उद्धव अरे दोन्ही आवाज कसा वाढायला बघा जरा. हे दोन्ही एकत्र झाला आवाज येतो. हॅलो हा अन्वय आपलं नाव सांगते. अरे दोन्ही एकत्र आल्यानंतर आवाज येतो. चालू आहे कुठला बंद आहे हे चालू आहे. असू दे. माईक जवळ बोल. माईक जवळ बोला. हा नाव अगोदर सांगा. अनुभव साताव पाचशे गाव नाव घेऊन कांडून कुठून केला गोळा पचमीनं ओढला डोळा. पचमीचं पोतं गौरीच्या पोतं. गौरीत घेतलं दोरा आला दसरा मोर. दसऱ्याच्या पूजने माळ आली दिवाळी कर्जत का. दिवाळीचं घेतलं पाणी आधीच करा प्राणी. सक्रातीचा पुजला ओसा. पोळ्याची पण एवढी 5-6 पोळ्याच्या पण माझी खाली पोळी तर शिमग्यान दिली हारी. शिमग्याची टोकली बॉम्ब तर पाडवा मग तो आलो थांब. पाडव्याची उजळली गोडी तर आखी तिने टाकली उडी. आखी तिचं पुजलं करत तर बेंदुराला मोहर. बेंदुराला मोहर. राव गाडी ओढून येशीला. साताव पाटील गाडी ओढून घेऊन येशीला. तेव्हा येणं येईल नाही तर आईबाबाच्या घरात राहणे. अतिशय चांगला उखाणा घेतलाय. यानंतर स्पर्धक आहेत विमलताई पाटील. बघूया आता काय होते. सॉरी नाव सांग. मला नावच माहित नाही आता. आम्ही म्हणतो रंजना पाटील. गाव कुठलं? हा तालुका सगळे सांगायला ते महाराष्ट्र राज्य भारतात राहतोय सांगायचं म्हणजे कळते सगळ्यांनी. हा सगळं नाव सांगायचं. हा राधानगरी तालुक्यात शेळेवाडी माझं गाव. गावात होतं घर. घराला होती माडी. माडीवर नसतो साडी. साडला लावते चाप. बंडा पताडे माझा बाप. बापान दिली जाई. बंडा पताडे माझी आई. पदर घेते सुलतान. बाबराव पताडे माझा चुलता. घागर घालते पालती. रेखा पताडे माझी चुलती. रेखा पताडे दिला खाऊ. सुभाष पताडे माझा भाऊ. भावानांची राधा गावळण. राधा गावळच्या भावाचं नाव वासू. येसा पाटलीन सासू. सासून लावले अगरबत्ती. बाबराव पाटील माझे पती. मी त्यांची सौभाग्यवती. हॅलो अतिशय चांगला उखाणा घेतलाय. तर प्रेक्षकांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवायचे. आता यांच्या तुला पण तरुण जर स्त्री आली तर एवढा उखाणा येईल काय त्यासनी? आता मला तर वाटतं याची स्पर्धा डबल लाव. एक ज्येष्ठ महिला आणि तरुण महिला यांची लावूया स्पर्धा आहे ना. कोण जिंकते बघूया जरा. हा बरं आता पुढल्या स्पर्धक आपल्याला ओळख करून देतील आणि उखाणा सांगतील. सुरू करा. मुंबईत आली गर्दी. पुण्यात आली वर्दी. साताऱ्यात आला किल्ला. असं कोल्हापूर आणून खरं काढलेलं
जमादार, कागलचा हवालदार, कोल्हापूरचा मामलदार, चौकटीची खारीक, लवंगा बारीक, वेमफळची वेमफळ, सीताफळची सीताफळ, सीताफळपेक्षा वेमफळ बारी, करा पंढरीची वारी, पंढरीसने येणं, देवीला जाणं, देवीसनं आणलं चिताकपट्टी, चिताकपट्टी मोहनमाळ, तिकडनं आली सावगड, सावगडला दिलं 534, बुगड्या केल्या अवचित, त्या बुगड्याची तोडमोड, केली सोनाराला जोड, पायासाठी जुडवी केली 4, हातात हिरव्यागार बांगड्या, मधी निघाला गारवा, सदाशिव पटेल निघाले परवाने शालू आणला हिरवा. वा वा वा, अतिशय उत्कृष्ट उखाणा. महिलांनी एकापेक्षा एक असे उखाणे घेतल्यामुळे आता आमच्या स्पर्धकांना तरी काय कळण्यात झाले. आता काय कुणाला नंबर द्यायचा आणि काय करायचं. आता टायमिंग एक स्पर्धा आहेत आपले हे लावून बघा पंच, परत आणि नाव एक लिहून घेत बसल्या. आता काय बघा काय करते, थोडा वेळ द्यायला लागणार त्यासाठी आता मला तरी वाटतंय. आता पुढले स्पर्धक आपली ओळख करून देतील आणि त्यानंतर उखाणा घेतील. माझे नाव अर्चना विलास पाटील, राहणार शेळेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. नवरात्री म्हणजे देवीच्या 9 दिवसाचा नवरात्री म्हणजे देवीच्या 9 रूपांचा आविष्कार. नवरात्री म्हणजे देवीच्या 9 दिवसांचा आविष्कार. पहिल्या दिवशीच्या घटस्थापनाचा फार महत्वाचा पहिल्या दिवशीचा घटस्थापना ही फार महत्वाची. देवीचे रूप हे भावी मानते. अरे नंतर घ्या थोड्या वेळाने घ्या परत. नवरात्री म्हणजे देवीच्या रूपांचे आविष्कार. पहिल्या दिवशीच्या घटस्थापनेचे फार महत्व. देवीचे मोहक रूप हे भाविक आहे. एक जवळ घेऊन बोलावं लागते वहिनी, माईक जरा जवळ घ्या. अशा आमच्या म्हाताऱ्या बायकांनी कसा घेतलं उखाणा. तुम्ही आता काय नाजा नाण्यामध्ये आम्हाला आश्चर्य वाटलं. जरा गावातली माणसं आहेत सगळी आपल्या, काय एवढं घ्यायचं त्यात. हा 1 मिनिट जरा हे मथुरा गीता स्पर्धेची. अरे बॉक्स इथं, बॉक्स इथं ठेव बॉक्स इथं ठेव. खाली उतरा तुम्ही. कोण नाही. हॅलो हॅलो हॅलो, त्या माईकचा आवाज घ्यावा. बोला नाव सांगा. माझे नाव कविता चंद्रकांत पाटील, राहणार शेळेवाडी, गल्ली सदाशिवनगर, माळवाडी. ऊट जीवा मान राम कर काम, घे झाडू लोटवाडा, टाक सडा, काढ रांगोळी, मांड पाठ, माझ्या वड्यावरनं सूर्यनारायणाची वाट. अगाग तुळशी मी किती आळशी, करीन सेवा घडल तवा, माझा नमस्कार तुळशी महादेवा. घेईन साडी घाली निरी, मुखी माझ्या श्रीहरी, घेईन चोळी घालीन हात, मुखी माझ्या नवनाथ. अगाग अगाग तुळशी मी किती आळशी, करीन सेवा घडल तवा, माझा नमस्कार तुळशी महादेवा. अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस, चंद्रकांत पाटलांचं नाव घ्यायला मला नाही आळस. हॅलो, जरा वहिनी गडबडलेलं दिसत. रोज माईक आता असं का झालं म्हणायचं. जरा पाठांतर केलेलं नाही वाटतंय. मला वाटतं तुमच्याकडे उखाणा एकदम जबरदस्त होणार म्हणून आम्ही तुमच्याकडे एकदम अपेक्षेनं बघायला लागलो. इकडे तर तुम्हीच आता आहे. जरा हॅलो, हा पुढल्या स्पर्धक आहेत
रणजित पाटलांच्या मिसेस ते आपली ओळख करून देतील. माईक चालू करून जरा तोंडाजवळ जरा जाय. त्यांना उठव जरा. हा चालू. हो यांना जरा उठवा की त्यांना जाणार. गाव सांगा. शेवाडी. हा बरं चालू करा. पुढे पुढे. शीतल रणजित पाटील. प्रथम वंदावे गणपती, धन्य ती भारतीय संस्कृती, इथेच होऊन गेल्या नीती आणि महानीती. वेड्या भक्तांसाठी विठ्ठल उभा राहिला विटेवरती, ज्ञानेश्वरांनी भिंत चालिवली इथे. हिंदू मुस्लिम शीख इसाई इथे कोणी नाही भेदभाव. हिंदू मुस्लिम शीख इसाई इथे नाही कोणी वेगवेगळे. हिंदू मुस्लिम शीख इसाई इथे नाही कोणी वेगवेगळे. पाण्यावरती कितीही काट्या मारल्या तर होऊ शकत नाहीत दुसरे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाचा झेंडा फडकवला. त्रिशक्ती सांगून येते तारा राणीची ख्याती. सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा घेतले काम हाती. छत्रपती शाहू महाराजांनी गोरगरिबांना मोफत केले शिक्षण गोरगरिबांसाठी. म्हणून गोरगरिबांसाठी प्रत्येक कर्तृत्वकारी पुरुषाच्या मागे असतो स्त्री शक्तीचा हात. ती कधी बनते आई, बहीण तर कधी पत्नी बनून देते जन्मोजन्मी साथ. म्हणून म्हणते मैत्रिणींनो प्रस्तुतीपूर्व गर्भनिरंतराचा करू नका चाचणी. मुलगीच नाही राहिली तर उद्याच्या जगात आपल्याला मिळेल आई कुठली. धन्य तो भारत, धन्य ती भारत संस्कृती, धन्य ती नारी शक्ती, धन्य ती करवीर नगरी. आणि करवीर नगरीची गाते मी गाथा. प्रथम मस्तक ठेवते पन्हाळगडावर, प्रथम ठेवते मी माझा माथा. पन्हाळगडाच्या पायऱ्यासाठी असतो पन्हाळगडावरती बिबट्या करतात पहारे. ज्योतिबाच्या डोंगरावर गुलाल आणि खोबऱ्याचे शहारे. दसरा चौकातील शाहू महाराजांना करते मी त्रिवार मुजरा. तारा राणीच्या आई तुळजाभवानी करते हळदी कुंकवाचा धडा. आपल्या खासबागच्या मैदानात खेळतात पैलवान कुस्ती. एक गडी चढ तर दुसरा त्याच्यावरती. आमच्या कोल्हापूरची पेशवाई काय सांगू बाई त्याची नवलाई. चंद्रकोरी नेसुनी शालू. कोल्हापुरी चप्पल घालून कशी बाई मी हळूहळू चालू. रूप सजवते नऊवारी साडी. त्याच्यावरती नथनी चुनरी वाजवते घडी. सगळे दागिने घालूनही माझा कोल्हापुरी साज लयच भारी. बावड्याची मिसळ देते जरा चटका. देईल चटका जरा. पण जिभेची चव तांबडा पांढरा खाल्ल्यावरच बरा. पण जिभेची चव तांबडा पांढरा रस्सा खाल्ल्यावरच बरा.
राजाभाऊंची भेळ खासबागात राजाभाऊंची भेळ राजाभाऊंची वेळ मैदानातला खेळ तमाशा आणि लावणीने घेतलाय चांगलाच मेळ तमाशा आणि लावणीने घेतलाय चांगलाच मेळ आमच्या कोल्हापूरच्या शाहिरांचे पोवाडे ऐकून तुम्ही हरपून जा तहान भूक आणि वेळ तुम्ही हरपून जा तहान भूक आणि वेळ कोल्हापूरची लवंगी मिरची कोल्हापुरी शान कोल्हापूरची लवंगी मिरची कोल्हापुरी शान माझ्या जिभेला आहे तारा राणीच्या पातेची धार माझ्या जिभेला आहे तारा राणीच्या पातेची धार आमच्या तारा राणीला आहे जिभेला पातेची धार बिंदू चौकात असतो पोलिसांचा पहारा बिंदू चौकात असतो पोलिसांचा पहारा महाद्वार रोडला कायम असतो तरुण मुला मुलींचा घेरा महाद्वार रोडला असतो तरुण मुला मुलींचा घेरा आई अंबाबाई वंदन करते तुला सदा सौभाग्यवतीचा आशीर्वाद दे मला आई अंबाबाई वंदन करते तुला सदा सौभाग्यवतीचा आशीर्वाद दे मला आशीर्वाद दे मला रंकाळ्याची हवा मंजूर रंकाळ्याचे मंजूर वारा रंकाळ्यावरचा मंजूर वारा पाणीपुरी वडापाव भेलपुरी पोटभर खावा पाणीपुरी वडापाव भेलपुरी पोटभर खावा शालिनी पॅलेसच्या भोवती हिरवागार सरा शालिनी पॅलेसच्या भोवती हिरवागार सरा तिथेच आहे एक वरती गदा त्यात वाजले 12 तिथेच आहे एक वरती गदा त्यात वाजले 12 मला लवकर घरला जायला हवे नाहीतर आमची सासूबाई त्यांच्या नाकावर मिरच्या 13 त्यांच्या नाकावर मिरच्या 13 आता उशीर नाही केलेला बरा जाता जाता बाळ गणरायाला केले नमस्कार केला त्यांनी मला सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिला जाता जाता बाळ गणरायाला मी नमस्कार केला त्यांनी मला सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिला हसले मी मनी मिळाले मला मनासारखे धनी हसले मी मनी मिळाले मला मनासारखे धनी नाव घेते आता धन्यांचं कान इकडे करा नाव घेते धन्यांचं कान इकडे करा नाव घेणार आहे मी जोराने पण नखरे जरा दाखवणार आहे मी तोराने सावळा आहे रूप कृष्ण जसा सावळा पण जसे बोलतात माझ्याशी प्रेमाने घालतात फुलांच्या माळा कोल्हापूरची शान शेवाडीचे पैलवान कोल्हापूरची शान शेवाडीचे पैलवान शोभतात बरे आणि या नवरात्री निमित्त रणजितरावांचे नाव घेते म्हणून माझा चेहरा फुले अतिशय उत्कृष्ट उखाणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आपली संस्कृती परंपरा मराठी याची अशीच ओळख करून दिली त्या शीतल पाटील त्यांनी जरा परत स्टेजवर यायला खुर्चीवर त्यांचा सत्कार आमच्या सरपंच सौ रीना पाटील करतील त्यांचा हस्तांदोलन करा फक्त अतिशय उखाणा घेतलाय चांगला जरा उठायचा आहे बसा शीतल पाटील आपली परंपरा संस्कृती काय असते याचं अतिशय उत्कृष्ट असं उदाहरण त्यांनी आपल्या स्टेजवर मांडलं तो सुनता पण काय मध्ये तुमचा नाही सत्कार यांचा आहे बाई उठा जरा माझं मागं लक्ष नाही इकडे तेव्हा बसले इकडे हे बाई तुझा नंबर नसतं शीतल जरा बसली की हा सत्कार झाला चला रीना पाटील आमचे कुठे फोटो इथे हस्तांदोलन करा आणि तिकडे फोटो द्यायचा आहे अतिशय आपल्या परंपरेची ओळख करून दिली म्हणजे कोल्हापूर का असं काय आहे हे आपण अजून कळलेलंच नाही त्याची ओळख खरी जर करून दिली असेल तर या शीतल पाटलांनी करून दिली आहे त्यांनी उखाणा केला तर त्याच्या सासूबाई जर तिकडे हसा लागल्यासारख्या कारण मिरच्याच लागल्या नाही यायला तर त्याच्या सासूबाई तशा नाहीत मिरच्या खात्यात नाकाला लावित नाहीत आता पुढचे स्पर्धक आले ते आपली ओळख करून देतील तशा गावात प्रसिद्ध आहेत काय तुमचं दुकानात असल्यापासून पोरांची माहिती काय आहे तिकडे हा नाव सांगा नाव काय नाव माहिती जवळ तोंडाला घ्या जरा तुमच्या हा मथुर आहे कर जोडला तुझ्या हा चालू फुकायला काय चूल फुका लागली फुकणार काय का पापडे बसायचे आहेत आम्हाला हा तर बरं चालतं वेळ कमी आहे जरा
झाड जांभळाचं फुल उंबराचं सोजी गव्हाची घन भावाची राणी कुणाची भक्ताराची राणी कुणाची कुठल्यापेक्षा असाय नाही सुलतावणी लय असते अगोदर काय शांत बसा भक्ताराचं नाव अजून घेतलेलं नाही हे बाई असं सुलतावणी म्हणाला तुम्हाला ऐकूया नाही पोळ्यानं भरली वाटी वा वा अतिशय उत्कृष्ट उखाणा घेतला जरा सुलतावणी दुकानात आणि घरातल्या कामात वेळ कमी आहे हो त्यामुळे जरा पाठांतर राहिलंय तुझी असते एकदा घ्या आणि पहिला नंबर माझा घ्या तुमचा पहिला नंबर मग आता काय आरती होईल काय सांगायचं आम्ही आता पंच काय करतील खरं स्पर्धक आले जरा त्यांना डबल चान्स दिलेला दिसते आमच्या पंचाने बघूया आता काय नवरात्री म्हणजे देवीच्या स्वरूपाचे आविष्कार पहिल्या दिवशीच्या घटस्थापनेला महत्व फार देवीचे मोहक रूप हे मनी भावते देवी समोर अखंड तेजवानी नंदादीप लावते हिरवा शालू नाकात नथ चंद्रहार शोभे देवीच्या गळा पाना फुलांनी लावते 9 दिवस माळा खंड नारळाने भरते देवीची ओटी मी विलासरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खूप सुंदर उखाणा घेतलाय वहिनी या पुढल्या स्पर्धका त्यांनी लवकरात लवकर खुर्चीवर यायचंय हा पुढले स्पर्धक आपले नाव सांगतील वहिनी नाव सांगा तुमचं नको आता मी काय बोलणे मागे उभा राहतो आता मला मागे थांबायचं पुढे काय येणार नाही आता माझे नाव सुवर्ण तानाजी पाटील नाव घे नावाची की आवड दारी होती तुळशी होती महादेवाची पिंडी आवड तुमच्या नावाची भेट घेतली ज्योतिबाच्या देवासनं वासोबाच्या तळ्याला रस्ता गेला थेट वासोबाच्या तळ्यात पाहिलं मास तिथनं बावडं बावड्याच काय हवा रंकतळ जावा रंकतळ्यात गेलो हातपाय धुतलं बेनपान घेतलं दत्तात्रीला लावलं सांगलीचे गणपती बघाय गावलं सांगलीचे गणपती बघून मन नाही भरलं गाडी गाठली तिकीट काढलं वाघ्याची मुळी रस्ता गेला सुळली भुईभुंगऱ्यात गेलो इट्टुली जना आंधळ्या पांगळ्याने किलबिळा केला घेतला काला वाटल्या लाव्या पैशाची थैली मुंबई पाहिली फिरून फिरून राणीची बाग पाहिली मोठी मोठी जनावर लहान लहान पाखरं दीर्घाजी बसल्यात पारावर बाईसाहेब बघत्यात वाकून बाईसाहेब रात्रीचा काळोख मजानीचा चांदवा तानाजी पाटलांचं नाव येते बहिणी माझ्या वाजवा अतिशय उत्कृष्ट लोकांना घेतलाय आमचे महेश पाटील दुसरे आम्हाला सर बाहेर बघत होते त्यांच्या त्या मातुश्री आहेत चांगली गोष्ट आहे अतिशय उत्कृष्ट लोकांना झालाय आता फुटले आले चला नाव सांगा तुम्ही नमस्कार माझे नाव सौ अर्चना संजय पाटील गाव वगैरे सांगा हो ती टायमिंग बरोबर उखाण्याला स्टार्ट सांगतात आशिया खंडात भारत माझा देश भारत देशात महाराष्ट्र माझं राज्य महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी तालुक्यात शेळीवाडी माझं गाव शेळीवाडी गाव आहे वट वृक्षाची सावली खाली आहे दत्ताचं मंदिर दत्ताच्या गळ्यात शेवंतीचा हार शेवंतीच्या फुलाचा वास सुटला म्हसोबाच्या मंदिरात म्हसोबाचं आहे जागृत देवस्थान देवाजवळ आहे माझं घर आत घर मध घरात न्हाणीत सोन्याच्या हंड्यात तापिवलं पाणी चांदीचं सत्याला आंघोळीला चंदनी पाठ बसायला जशी रुमाल पुसायला सुख सावळीचं केशरीगंध कप्पाळाला कल्याणचा आरसा तोंड पाहायला भोकराचं चुन्ना मुंबईच्या डब्या सोलापूरच्या समया
कोल्हापूरचा आर्टिका, कोल्हापूरची चिकनी सुपारी, हिरव्यागार पैठणीला हिरव्यागार पैठणीला जरीचा काठ, हातात हळदी कुंकवाचं ताट, हळदी कुंकवाच्या ताटात अंबाबाईची मूर्ती पुजली देवळात. आणि संजय इंदुराव पाटलांचं नाव घेते नवरात्रीच्या खेळात. अतिशय उत्कृष्ट उखाणा घेतलाय. यानंतर पुढील स्पर्धक तयार राहायचा आहे. चला आपण लवकर स्टेजवर हजर राहायचं आहे. पंचांनी स्पर्धकांना ओढून आणायचं नाही आहे, त्यांच्या मनाने आले पाहिजे सगळे. हा येणार होती होय, बरं असं द्या द्या. नाव सांगा, नाव सांगितलं पाहिजे. तिकडे मुलगा बघायला आहे, नाव सांगायला पाहिजे म्हणल्यावर. माझं नाव रंजना बच्चाराम पाटील, राणा शेळेवाडी, तालुका राधानगरी. प्रेक्षकांनी काय सांगायचं नाही आहे, इतर आमचे स्पर्धक डिस्टर्ब होत्या. मनमन माती कणकण कुदळा, मनमन माती उतरल्या भीती उतरलं खांब. आतीबाईच्या पोटी जन्म राम, राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं. कागलची केळं, साताऱ्याची सीताफळ, कोकणातला पणस, फणसातलं गर लागतात बरं. बच्चाराम पाटलांचं नाव घेतो ताण बुखार. चला पुढले स्पर्धक कोण असतील? अतिशय चांगला कार्यक्रम आहे. आमच्या महिला भगिनीच्या मनात अंगात असलेली कला इथं सादर होत आहे. अतिशय एकापेक्षा एक सरस असे उखाणे घेतले आहेत. आमच्या सर्व पंचांना एकदम असे ते कोड्यात पडले. आता काय करायचं, पुन्हा नंबर द्यायचा. एकापेक्षा एक स्पर्धक आहेत. अशी नवीन स्पर्धक आणले आहेत. मुक्ता आणि आमच्या ग्रामच्या सदस्यांच्या सासूबाई. बघूया आता त्या कोणता उखाणा घेत्या. माई अशोकांना फोन नाव उठू दिला म्हणून. हा समोर प्रेक्षकांनी हसायचं नाही आहे. तिथे एकदा खुर्चीवर सगळ्यांना बसायला चान्स देणार आहे. हसणाऱ्या माणसांनी बघायला लागलो मिळत ना आता. हा बर मग तुला सांगितलं. अख्खा या खंडात भारत देशात कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी तालुका शेळवाडी माझं गाव, गावात आहे घर, घराला आहे माडी नुसतं चंद्रू साडीला लावतो चाप. केशव माझा बाप, बापांदिलीची आई, शेवंता माझी आई, इंदिरा काऊ, दिनकर माझा भाऊ, भावा नंदी राधा गळून भावाचं नाव आहे हिराबाई माझी सासू, हिराबाई माझी सासू नेली अगरबत्ती, त्याआधी माझं पत्ती. अतिशय चांगला उखाणा घेतलाय. यानंतर पुढील स्पर्धकांनी खुर्चीवर यायचं आहे. चला मथुरा आता घेईल उखाणा नाही पण तुम्ही काय इथं काय केलं नाही. मथुरात बसायचं आहे. मथुरा कार्यक्रम इथं थांबव, तू बस तुझ्या खुर्चीवर. सगळ्यांनी पुढे ढकलून तू मागे उडू मार्या. हा हॅलो, इथं सर्व गावातील लोकांचा आग्रह आहे की मथुराने एकदा उखाणा घ्यायचा. चला लवकर स्पर्धा चालू करायची आहे. वेळ फार कमी आहे. पुढे दांडियाचा कार्यक्रम घ्यायचा आहे. नमस्कार, माझे नाव सुप्रिया प्रकाश पाटील, राहणार शेळेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर, पोस्ट ठिपकोली, पिनकोड नंबर 416-208. कोण सगळं चालू सगळ्यांना तेवढं झालेलं, आता शेवटला तेवढं सांगूया. घर नंबर 109. अरे वावरले. आधार कार्डचा नंबर पण सांगू काय कुणाला येणार की नाव घ्या नाव काय घ्यायचं, नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं. नाव घ्या नाव काय घ्यायचं, नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं. हंड्या 7 त्यावर ठेवली परातीत होतं सातूचा केला भातावर सोडलं तूप. केळीचं पान टराटरा फाटतंय, सासूच्या गाठाला बघावंसं वाटतं. केळीचं पान टराटरा फाटतं, सासूच्या गाठाला बघावंसं वाटतं. मेतक्याच्या बाळोंबाच्या मूर्तीला आकार आहे खूपच सुंदर आहे आकार. प्रकाशरावांचं नाव घेते, बाई ग काय हा प्रकार. बाई निकिता मुळे आपली बिग बॉस मध्ये काम करत आहे. तिचं ते एक वाक्य आहे, ते पहिलं पास महेशाने फेमस केलेलं नाव आहे ते. आता सूरज जे आपला आहे त्याचं कोणाचा हे घेण्यात आले काय तसा
बुकिट टेबल हा तुम्ही उखाणा घ्यायला कोणी मुलांनी एवढी ऍक्सिडेंट करावी. सगळ्या आपण महिलांचा कार्यक्रम करत आहोत. हॅलो 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 आवाज आपण कडक काढायचा. समोर आवाज कडक जातो एकदम. कुठला माईक खराब नाही. चला नाव स्टार्ट करा. सगळा आवाज वाढला बघा आता इथे. जवळ येऊन असं बोलायचं आहे. नमस्कार, माझे नाव मुक्ता निळू जाधव. सोडा काय नको त्याचं कसं असेल उभार म्हणजे झुंचून झुल्यात बसले मेन्यात खंचोळी अंगात गुलाल भांगात जायफळवटीत लवंगा मुठीत आज काय पुरी रुपवत भरी रुपवत गेला पाटला काळी पाटलीन बाई म्हणते नाव घ्या नाव घेते आला आला श्रावण महिना श्रावण महिन्यातली नागपंचमी पंचमीची फुटली लाई कोकणचा करते व्याई आणले नारळ सात नारळी पौर्णिमाला करते नारळ भात नारळ आणलं कोकणचं तूप आणलं चाकणचं तुपा सोडते भाता सोडते तूप रुपासारखा जोड्यासाठी नवस केला हरताल केला गणपतीसाठी नैवेद्य केला मोदकाचा पितृपक्ष करते पितृपक्ष करते पक्ष करते गणपतीचा हा घ्या प्रोग्रेस टाकून घ्या. हा पंचांनी पहिल्या बाजू रोखायला टायमिंग स्टार्ट पहिल्यापासूनच कमी देणार. हा पहिल्यापासून स्टार्ट करा. घ्या परत एकदा तुम्ही आठवून घ्या सगळा उखाणा आणि मग सुरुवात करायची आहे. झुंझुन झुन्यात बसले मेन्यात खंचोळी अंगात गुलाल भांगात जायफळवटीत लवंगा मुठीत आज काय पुरी रुपवत भरी रुपवत गेला पाटला काळी पाटलीन बाई म्हणते नाव घ्या नाव घेते आला श्रावण महिना नागपंचमीच्या दिवशी नागपंचमीची फुटली लाई कोकणचा केला वाई व्यायान आणले नारळ सात नारळी पौर्णिमाला करते नारळ भात भातावर तूप तुपासारखा रूपासारखा जोडा आमच्या जोड्याला केला नवस हरतालिकेचा गणपतीला नैवेद्य दावते मोदकाचा करते पितराचा नवरात्रीचे 9 दिवस नवरात्रीचे जागर करते दसऱ्याचे राखते पवित्र दसऱ्याचे करते निर्मूलन रोगाचे करते निर्मूलन दसऱ्याचे करते सिमोल्लंघन आली आली माहेरून तार आली दिवाळी दिवाळी त्यात आली दिवाळी दिवाळी त्यात आली दिवाळी दिवाळीत करते करंजा वर्षी भाऊ आला भाऊबीजेच्या दिवशी भावाला करते जेवणाचा ताट स्वयंपाक करते कुरणाचा भावाने टाकली ओवाळणी साडी वहिनी मात्र तोंडवळी नऊ वर्षाचं स्वागत करीत आला पाडवा 9 वर्षाचं स्वागत करीत आला पाडवा 9 वर्षाचं स्वागत करीत आला पाडवा 9 वर्षाचं स्वागत करीत आला पाडवा त्यांचं नाव बसतो बसा हरवा म्हणा की प्रेक्षकांनी शांत राहायचंय. मंगळागौरीचा चैत्र महिन्यात करते मंगळागौरीचा घालते जागर सुवासनी त्याच्यात होतो गुलते घागर निळूरामाचं नाव घेते निळूराम आहे प्रेमाचा सागर निळूराम आहे प्रेमाचा सागर. खूप छान खूप छान. जरा स्पर्धकांच्या थोड्या अडथळ्या त्यांना जरा आठवण नाही दिवसभर कामात दिसते जरा एवढं इथं स्टेजवालं प्रेशर घ्यायचं. आता जेव्हा म्हणजे आमच्या कशा म्हणतात बघा आता इथे जरा वृद्ध महिलांचं तुम्ही जरा अनुकरण करा. घेऊ देत की पुढे पाठवू नको हे झाल्यावर त्याला घ्या त्याच्यावर माईक घेऊन तुम्ही थांब म्हणा माईक जवळ घ्या. राहणार शेळेवाडी तालुका राहणार जिल्हा
लाल तुळे अंगात गुलाल भांगात मोठ्या गाठी माझ्या मुठी नाव घेती एक केरवा चव्हाणाची देख नाव घेती लईन शिवाय चव्हाणाची बहीण नाव घेती लाडी मारती चव्हाणाची दाढी नाव घेती रातची आमता मोरेची भाची नाव घेती पावनी बचाराम पाटलाची मेवणी नाव घेती दरवाजाच्या आत बाळू चव्हाणाची नात नाव घेती तानी आणि बाळू पाटलाची राणी. अरे वा वा वा. आजानी म्हणजे आम्ही अंदाज होते त्याच्या वडिलाचं मिस्टर नाव एकच आहे. चांगला योगा आहे. यानंतर पुढला स्पर्धक कोण तयार झाली लवकर लवकर यायचा कोण तयार आहे का या असे कसा म्हणायचे कोण येणार आहे. सगळ्या वयस्कर महिलांचं जास्त इथं उकाण झालाय तरुण महिलांची काय दिसण्यात येते. आमचा हा नवरात्रोत्सव म्हणजे गजर नारी शक्ती चालू आहे. गजर नारी शक्तीचा उत्सव नवरंगाचा गजर नारी शक्तीचा उत्सव नवरंगाचा अनावशिक करतो सागर पाटील. सूर्यकांत नाव घ्या मी भेटतोय काय कसा वाटला लोकांना सगळं सांगायचं जरा नवीन येऊ काय. अंबाबाईच्या देवाला तांब्याचा कळस अंबाबाईच्या देवाला तांब्याचा कळस सूर्यकांतचं नाव घ्यायला मला नाही आलंच आलंच तुम्ही लक्षात गेला नाही आलाय. हा आलो हा अर्चना काकी बोला नाही आता ऐकतो करू. हॅलो हॅलो आता जे कुकाना असा सांगितलं मी मग टीव्हीवर बघितलं तर ते आता मी आठवण करून तुम्ही बघितलं टीव्ही दिसते बहुतेक अर्चना काकीने. 1 बॉटल 2 ग्लास आणि बायको माझी फर्स्ट क्लास 2 ग्लास आणि बायको माझी फर्स्ट क्लास. पण माझा पार्टनर स्वतः पण कुठे आजू आला मी बघतोय तिची वाट. कोण स्पर्धक लवकर लवकर यायचं इथं. बर आता स्पर्धक कोण नाही दिसतंय मग थोडा चला इथं तुम्ही सांगा आता. हॅलो हा पण चला थोडा वेळ देण्यात येईल आता स्पर्धा. हा एक सुजाता वहिनी घेतील आमच्या शेवटे ग्राम संघाचे सीआरपी सुजाता दिगंबर पाटील यांचा आता उखाण्याचा कार्यक्रम होईल. त्यांचा उखाण्याचा कार्यक्रम म्हणा अति होणार असं वाटतंय. नाव सांगा तुमचं. हॅलो हा हा हॅलो बोला. माझं नाव सुजाता दिगंबर पाटील राहणार शेवटी तालुका राधानदी जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नतीमध्ये मी काम करत आहे. आता उखाण्याला सुरुवात करते. राधानदी तालुक्यात शेवटी गावात म्हसोबा मंदिर म्हसोबाच्या मंदिरात हळदीकुंकवाचं ताट लाडवण भरले काठोकाठ लाडवण भरले काठोकाठ. रावणचं नाव घेते समय लावा 360 रावणचं नाव घेते समय लावा 360. म्हसोबाच्या देवाला लहान थोरांची गर्दी गेली रीना पाटलासनी वरती. रीना पाटलांचं नाव काम छोट खरे कीर्ती महान. केली सुरुवात महिलांच्या कार्यक्रमाला. कणकण कुदेई मनमन माती उतरल्या भित्ती. आतीबाईंच्या पोटी जन्मल्या राम. झाड उमराचं फुल उमराचं लाटणं पिपळाचं सुजी गव्हाची. लेक कुणाची माय बापाची बहीण कुणाची भावाची सून कुणाची सासू सासऱ्याची राणी कुणाची भरताराची. भरतार म्हटलं नाही नाव कुणाचं घेतलं नाही. गेलो पुण्यात घातलं आळ्यासून सुटली मुळासून केलं खांबाचे केलं भिंतीची केली चौकटीची केली दारांची केली कुलपाची केला आड. गेलो आड शाहीजिराचा भातावर तुपासारखं रूपासारखं जोडा. पडला चंद्रभागेला येडा. चंद्रभागेचे झुंझुन पाणी. लावा अगरबत्तीची झाडं लावा अगरबत्तीची झाडं. राव गेला पांडुरंगाला करते आहेर तळाशी माझे माहेर. आणि दिलन पाटलांचे नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती. लोकांना घेतलाय. आता पुढील स्पर्धक कोण तयार असतील लवकरात खुर्चीवर यायचा आहे. ही खुर्ची म्हणजे शेवटची होम मिनिस्टरची खुर्ची आहे. त्या खुर्चीचा मान मिळवायला आपल्यात असलेली कला दाखवावी लागते. त्यासाठी लवकरात लवकर स्टेजवर स्पर्धकांनी हजर राहायचं. बहुतेक ती मथुरा नको आहे. आणि काय आता उपकार आम्हाला एक रावणाच्या नावाला ऐकायला पाहिजे. हा
ते एक फेरवणार आहे, यांना थोडा वेळ देणार त्यावेळी परत बघा. हा चला, शालेय पोषणावर विद्यालंकार भवन शेरवाडीच्या आमच्या आचार्याले उज्ज्वला पालकर ते आता उखाणा घेतील. हा हॅलो, नाव पहिल्यांदा सांगायचं, माहिती होती जरा, लोकांची टोपण नाव वेगळी असते जरा. हॅलो, उज्ज्वला संजय पालकर. गाव सांगा. आत घर मध घरात पलंग पलंगाव गादी गादीवर उसुशी उसुशी टुसुशी टुसुशी मोर मोराव माशी पायात कंजन चालू कशी गळ्यात हार वाकू कशी संजय पालकर बसल्यात मित्राविषयी तिजुरीच्या किल्ल्या मागू कशी. संजय पालकर आमच्या देवाला सारखं असेल त्यामुळे ते उखाणा संजय पालकर ध्वज मारण्यासाठी केलेलं दिसतंय आम्हाला. जरा उद्या बघून मालकाला मी खाल लावून देणार आहोत आता. हॅलो, अंबाबाई नवरात्र उत्सव शेळवाडी या कार्यक्रमाचे आयोजक सौ रीना प्रवीण पाटील, लोकनिक सरपंच शेळवाडी यांच्या अध्यक्ष महिला प्रेरणा महिला मंच शेळवाडी कार्यक्रमाचे आयोजन रीना प्रवीण पाटील यांनी केले होते. त्यांचं आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या तर्फे महिलांतर्फे हार्दिक स्वागत. असाच कार्यक्रम पुढल्या वर्षी भरगच होणार आहे. असाच जर महिलांचा प्रतिसाद राहिला तर ह्याच्याही पेक्षा चांगला कार्यक्रम आम्ही करणार आहोत. यावर्षी अचानक नियोजन झालं त्यामुळे थोडा जरा हे झालं तरी पण कार्यक्रम सुंदर झाला आहे. आता यानंतर कोण स्पर्धा घेते लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. हा संचित आमच्या पंच येत आहेत पाठीमागे बघायला नाही. चला संचिता स्टार्ट करायचा, तुम्ही खटका वर करा. सौ दीपक पाटील, हॅलो हॅलो हॅलो. काळी चंद्रकला नेसते ठेचून, नऊ भार जोडवी घालते ठेचून, ही आहे सौभाग्याची खूण, शिवाजी यांची सून, याचं मला हसू, कमल माझी सासू, त्यांनी आणले मला खाऊ, सुमन माझी जाऊ, सूरज माझा भाऊ, त्यांना आणले माहेरचं कंच, दीपकरावांचं नाव घ्यायला हाच आहे एक चान्स. अतिशय सुंदर उखाणा घेतलाय. आता नंतर कोण घेणार? मथुराला येत नाही काय? मथुराची गायन काय बोलत की नाही, नुसती कोरडीच गाय असेल त्या. ती म्हणजे त्याचं नाव सांगा, तुझ्या नवऱ्याचं नाव काय माहित आम्हाला? गुंड्या म्हणतेस का संदीप? हा शिवदाने चल चल मला बोलून घ्या. हा गुंड्या म्हण, गुंड्या म्हणजे काय संदीप म्हणजे बोलावणार नाही. मी सांगू का ना, घागरी कळस सांगू तुला, आम्ही शिकू का तुझं का नको? अरे काय हे सुनताबाई कुठे गेली दुकानदारांची? हा दिवस पाठ केलाय. हा बरोबर वर्षाचा उखाणा गेलो. वर्षा मी कशा पाठ करू? चालू करा. 1 2 3 ऑर्डर माय गेट सेट स्टार्ट करण्यावर. अस्सल सोने 24 कॅरेट, संदीप रावांचं माझं नाव आहे. हा हे काय महत्वाचं एकदम भारी आहे. ते आता पहिले सांगायचं पुढे दुसरा योग माहित आहे की आम्हाला? आता आम्हीच लगेच तो सासऱ्यातला माही म्हणता का तुझा अजूनही म्हणलं गावातल्या गावात चालते. दुसरा उखाणा घ्या. हॅलो, टाइम पुढे निघालाय, जरा लवकर लवकर आवरा. आता दांडियाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि महिलांचा एकदा मला ओळख घ्यायच्या, त्यांच्याकडून उखाणे ऐकायचे बसलेल्या महिलांच्याकडे जरा मधल्या ऑफ टाइम मध्ये. पंचांना वेळ लागणार त्यामुळे काय स्पर्धा तुम्ही काय स्पर्धा जाहीर आपला विनर जाहीर करणार? थांबूया जरा. हा आता नवीन कोण स्पर्धा घेणार आहे काय? संगीता वगैरे येणार नाही विलासानाची. आता धरून बसल्या होत्या तिकडे. हा हा मग तुला काय बोला. हा नवीन दुसरा तुझा झाला माहिती आम्हाला, आम्ही महिलाच्या घेऊन येत आहोत. अंबाबाईच्या मंदिरात रांगोळी काढते मोराची, संदीपरावांचं नाव घेते, कन्या आहे थोराची. चांगला चांगला आता हा आता कोण घेणार करायचं? कोण बोला? अरे बायका लाजायला यार. हा
हे बाळवाल्यांची का नाही राजा का काय नाही आता कुणाकडे हा कोण सरत आहे ना वय जरा वाट द्या मला इकडे तिथं स्पर्धकांची आपली नावं जाहीर करतो विनर तोड तुमचे हे करूया हा नाव सांगा आणि चालू आहे माईक हॅलो बोला की इंग्रजी भाषेत आईला म्हणजे चांगला उपाना घेतलाय आणि दुसरा शालो निघले आता शालो निघ द्या कोण बाईक जवळ चालत नाही शालो निघ हा तुमचा झाल्यावर बाजरा पाटलाच नाव घेतो मथुराच्या नाकावर अरे वा 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 मथुरा तुला काही राग नाही वाटत ऐकत कुठं लक्ष आहे तुझं तिथे शालवानी देतो म्हणते निघ माझ्या चला आवरा लवकर चला आवरा लवकर मग शालवानी द्या की माई काय तुम्ही घ्या हा म्हणा पिरवीच्या बागेत राघवाल्यात गमतीला बाजीराव पाटलाचं नाव घेतो सवासणीच्या पंक्तीत वा वा हे शालवानीला काय राग नाही वाटतंय सर्व पाठीमा म्हण लागली या साईला मंगू द्यायचे एक माई जरा इथं स्पर्धकांचे आमचे नंबर काढायचं तिथं ऐकू दे जरा महिला कली टकला हा माईक ते चालतो इकडे हा वर्षा म्हणे नाही वर्षा आता मला मारायला म्हणणार नाही म्हणे जरा बाई म्हणाले निकिता बाई म्हणायची मध्ये बाई मात्र ते फेमस आहे तुम्ही घ्या म्हणाय पाहिजे सचिनच्या सचिन पण 16-24 टॅक्सी टुरिंग ड्रायव्हर चालक मालक शेळेवाडी गाव आहे शेळ मध्ये मसवाचं मंदिर मसवाच्या मंदिराला सोन्याचा कळस तिथं उतरलं मोठमोठं सोनाराने घडवलं मोठी कानातली फुगडी पडली उघडी पायातली उरुदे दिसती फेक आणि शिवाजी पाटलांचं नाव घेतो लोह पाटलांची ले हा राजेंद्र स्टार्ट करायचा चांदीच्या वाटीत साखरेचे खडे सचिन पाटलांचे नाव किती देवी पुढे वा 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 देवीच्या बाजूला देवीच्या पुढे तिकडे बसायला पाहिजे मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासऱ्याने बाहेरची खून रणजितरावचे नाव घेते पाटलांची सून सुंदर बघा कोणी तुमचा ओळख करून द्या जरा नाव सांगा स्वाती नाव सांगा तुमचं स्वाती रणजित पाटील आणि सासऱ्याचं नाव काय पूर्ण नाव काय सरदार किरबा पाटील आणि आज सासऱ्याचं नाव काय अरे तिकडे तो अंधारात बसल्या तिकडे काय पाहिजे हा मोतीराम पाटील हा किरणा सुनावच्या हो हा एक मिनिट हॅलो आता पलीड द्या मथुरा हॅलो महिलांचा अनाउन्सिंग मथुरा करेल पुढे जा तिथे झाले सगळे हॅलो आमच्या गावचे नेताजी महिपती पाटील उत्कृष्ट डान्सर आमच्या गणपतीच्या मंडळाचा कार्यक्रम असेल तसेच मिरवणूक तसेच वरात ऍक्टर विथ नेता आमचे डान्स वगैरे चांगला करतात आणि त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे त्यांच्या मिसेस आता नाव घेतील सर्व महिलांनी तर मला ते आता सुचवलं येतं त्यामुळे त्यांच्याकडे माहिती देत आहे तिकडे नाव घ्यायला हा एक मिनिट तिकडे नाव दे नाही एवढ्याला माहीत चालत नाही तिकडे ते हे नाही म्हणजे तू एकटीच ऐकाल्या आता इकडे कसं करणार माईक वर चालू कर हा दिके हॅलो हा इकडे तो अर्चना जाऊ दे दुकाना हा इकडे चालू घेणार दुकाना अंबाबाईच्या मंदिराला संगमरवरी फरशा नेताजीरावांचं नाव घेते मी त्यांची आरची आणि ते माझे परशा नेताजी सांगायला दिसतंय मालकान सांगितलं दिसते काय म्हणणार नाही उखाणे आता आमचे विजयराव उखाणा घेतील प्रदीप विजय शिवाजी पाटील नाही काय सांगायचं आम्हाला नाही बाबा नाही इकडे येतो आता मी घेतलंय माझी आहे माझी येतो हा विजय नाव घे नाव घ्या असं का नाव घे हॅलो आता विजयराव लाजले जरा
ते लांब तिकडे साईडला गेले. आता दुसरं कोण उखाणा घेणार का इथं? कोणाला देऊ माहिती दादा? हॅलो, कोणाला उखाणा घेणार समोर या जरा. हा, अंजना संजय पाटील या पुढे या. नाही नाही याय पाहिजे. आता मगाशी आम्हाला सांगितलं असं पडतील काय हे आहे का नियोजन. हा, अंजना संजय पाटील पुढे या. माहिती चालतंय. हा, संगीता वहिनी घेतील आता. नाही नाही हे घ्या माईक घ्या. चालतोय माईक घ्या. येतोय एवढे दिसारलास हा इलाज दादा. घ्या हो. काय झालं? बरं राहू द्या काय. हा, अंगठीचा खडा उन्हाने चकवतो, गळणपटाचा चेहरा लांब तोड. अरे वा वा, असं पाहिजे बघा. काय पुढे या, पुढे इकडे या. हा, सुनबाई आमच्या इकडे या. या सुप्रिया. हा, अंजना वहिनी इकडे आग्रह केला. इथे घ्यायला माईक कुठला वाला सोबत ते तो माईक चालत नाही. लवकर यायचं आहे. हॅलो हॅलो हॅलो. आजच्या स्पर्धेचे विनर जर तयार झाले असतील तुमची यादी तर लोकांना सांगा कार्यक्रम थांबूया. काय तर हा 1 लाखचा उखाणा घ्यायचा आहे आता. मथुरा काय करायचं? कोणता आहे आजच्या नंबर काढला काय स्पर्धेचं? हा, आता सुप्रिया वहिनी आमच्या घेतली तेवढं झालं. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर मायेची खूण, सचिन रावांचं नाव घेते, केरबा पाटीलची नाचून. अतिशय सुंदर उखाणा घेतलाय. आणि कुणाला घ्यायचं का उखाणा इकडे? हॅलो, आता आजच्या स्पर्धेचे तुम्ही नंबर जाहीर करा. हा, 1 मिनिट जरा इथं घेऊया की एकदा संगीत. हॅलो, कांदी ते कळशी साखरेने घातली. रामचंद्र पटलांचं नाव होतं कुमायात. Hi. Hi. Bye. Hi. Hi. अच्छा मी करता. Bye. चालू केलंय जरा हे. समोर बघायला महादेवाच्या पेंडीला बेल घालते वाकून, संजय रावांचे नाव घेते समाजाचा मान राखून. विठ्ठल विठ्ठल 80 विटा, संजय रावांचे नाव घेतलं तर 80 सुटा. अरे सुट्टा म्हणजे स्वतः सुट्टा. नाव घेतो सर्व मंडळ ऐका. जिंजीदार कुठे पेटा, चिकुडीकडे नाही पाणी. आता चालू होते का नाही? सरकारात आणला रोका. नाव घेतो सर्व मंडळी ऐका. जिंजीदार कुठे पेटा, चिकुडीकडे नाही पाणी. आलं कागलकराची राणी, आल्यापेक्षा झाली शामी. शेष महाराजची गादी, शील कोल्हापूर मध्ये. तिथं होती आंब्याका, गडपणात चालून गेली. करंडीबाला उभा केली. न्याहाची धरती, पुणेकर चेस्ती. येत गंगा, दूध गंगा, हरण काशी. पांजणीची गट्टी, कृष्णाबाईच्या पुट्टी. कृष्णाबाई झळथळ, धावखंड काशी. चंद्रबागेत उलाशी, चंद्रबागेत 5 नावा. सदाशिव पाटील दिवाळी दावाने पंढरी जावा. चिट्ट्या पण आहे. उद्या
हॅलो हॅलो आजच्या ज्या स्पर्धा झाल्या, आजच्या स्पर्धेचे आयोजक सौ श्री रीना प्रवीण पाटील सरपंच शेळेवाडी यांच्या आयोजित केला आजचा उखाण्याचा कार्यक्रम, तसेच उत्सव नवरंगांचा या आयोजित कार्यक्रमात आजचे स्पर्धक आहेत. मी नाव घेतो स्पर्धा झाली त्यांची. अक्काताई पाटील यांनी न अडकता अखंड एक सारखा उखाणा घेतला आणि आजच्या स्पर्धेचे नियम काय होते, उखाणा घेता मध्यंतरी थांबायचं नाही, परत एक सारखा उखाणा घेतला पाहिजे, उखाणा मुद्दे सुद्धा असला पाहिजे आणि उखाणे टायमिंग होती 2 मिनिटाच्या आत. तसेच इंदुबाई विठ्ठल बोराटे यांनी पण चांगलं केलंय. आजचे स्पर्धक सगळे आहेत, जवळजवळ 19 स्पर्धक झाले 20, त्यातली जवळजवळ 12 स्पर्धकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उखाणे घेतले. त्यात आता अशी अडचण झाली पंचांची, उखाणे टायमिंग वाढलेली आहे एका पण तिथं उखाण्यामध्ये जास्त गॅप पडलेला आहे. परत तिसरा आणि खाली 11 उखाणे, तिन्ही उखाणा चांगला घेतले आणि त्याची टायमिंग जास्त लांब गेले, लॉंग टायमिंग झाले. त्यानंतर एक 15 नंबरला उखाणा झालाय, त्यांचा 1.2896 तिथं पण ते अडकळलेले आहे. तसंच 16 नंबरला एक उखाणा घेतला, त्यांचं पण टायमिंग आहे, पण त्यांचं टायमिंग काय आहे, मध्यंतरी गॅप जास्त पडलेला आहे. आजच्या स्पर्धेचे नियम काय होते, आता पंचांच्यावर चर्चा करताना आम्ही सांगत आहोत. उखाणा घेताना मध्यंतरी थांबायचं नाही, उखाण्याची टायमिंग 2 मिनिटं होती, तिथं वाढली. त्यांनी चांगलं प्रबोधन केलं, चांगल्या पद्धतीने उखाणे घेतले, पण स्पर्धेचा नियम एक आहे, उखाण्यात अडखळता कामा नये. त्यामुळे आजच्या स्पर्धेत न अडखळता, न मध्ये थांबता, न गॅप टाकता उखाणा घेतला. ते पहिल्या नंबरच्या विजय आहेत अक्काताई पाटील, त्यांचं टायमिंग होतं 49.57 आणि उखाणा मुद्देसूद होता. हे पंचांच्या निर्णयानुसार आम्ही चर्चा करून नाव काढले. तरी आजच्या स्पर्धेचे विनर आहेत अक्काताई राजाराम पाटील. ते सर्वांनी यासाठी टाळ्या वाजवायचे. काही लोकांना काही गैरसमज वाटेल म्हणून आम्ही आजच्या स्पर्धेत सर्व नियोजन व आता जे काही नियम आहे ते वाचून दाखवले आणि स्पर्धेचे नियोजन हे पंचांच्या वर आधारित आहे आणि त्यांनी काढलेल्या नियमाचे अखंडित पालन पोषण आपण करायचे असं आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं. आजची स्पर्धा ही चांगल्या पद्धतीने पार पडली आहे आणि आजच्या स्पर्धेच्या विनर आहेत अक्काताई राजाराम पाटील. त्यांनी स्टेजवर यायचं इथं आणि त्याचा सत्कार आमच्या सरपंच रीनाताई पाटील करतील. आजच्या स्पर्धेच्या आयोजक रीनाताई प्रवीण पाटील या त्यांचा सत्कार करतील. तरी स्टेजवर यायचं आहे. सर्व महिलांनी यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. हॅलो, आता सरपंच मॅडम उखाणा घेतले, ते स्पर्धेचं बक्षीस द्यायचे अगोदर ते राहूनच गेलं, मला मागून महिलांनी सांगितलं. आता गडबडलं झाले आता, त्यामुळे जरा थोडं सांगायला राहिलं. बक्षीस द्यायच्या अगोदर तुम्ही उखाणा घ्यायचा. हा, आणि इथं असे हॅलो हा, याच्यानंतर सरपंच नंतर सदस्य उखाणा घेतील. हा, स्टार्ट करायचा आहे. नाव सांगा. अहो काय असायचा. हा, गाव शेळेवाडी. हा, तिकडे का कुठलं मागं बाहेरचं वंदूर, ते पण आवड करून द्या की वडिलांची. हा, रीना रवींद्र बागणे, वंदूर, तालुका रायगड, जिल्हा कोल्हापूर. आणि शिक्षण BENTC, आणि BA भरपूर. अरे एवढं सरपंच पदाला एवढं लागत नाही शिकायला. तिथं मतदान असलं की बस पार्टी भेट लागते असं, पार्टी फाउंडेशन. बरोबर आहे का नाही? बरोबर नाही सांगा, तुमची ओळख करून द्या. हा, झाली आता ओळख झाली. गाव कुठलं? रीना प्रवीण पाटील, लोकनियुक्त सरपंच शेळेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. राज्य प्रवीण पाटील येणार का? त्यांनी उखाणा जरा घ्यायचा होता. प्रवीण पाटील, चला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. हा, यानंतर आमच्या विजेत्यांना आता गाणं म्हणायचं आहे. हा, खास मातृभक्तीपर गीत आहे. आई म्हणजे आपल्या जन्मातलं एक महत्वाचं स्थान, आई म्हणजे मायेचा सागर. चला बक्षीस वितरण करायचं आहे आणि त्याचं गीत होईल, त्या सांगतील, त्यात महत्व आम्ही सांगण्यावर सर्व स्पर्धकांना टाळ्या वाजवायचे. काही स्पर्धेच्या नियमामुळे काही जर हे असेल तर काही लोकांनी हे करून घ्यायचं नाही. अजून उद्याची स्पर्धा आहे फुगा फुगवणे.
हॅलो बाईकला तुम्ही पहिल्या उद्या घालायला नियोजकाने चला मथुरा 4 घेऊन यायचे. हॅलो स्पर्धकांच्या स्वागतासाठी सर्व प्रेक्षकांना जोरदार टाळ्या वाजवायचे. आता उद्याचा कार्यक्रम होईल फुगा फुगवणे. नेम उद्या सांगूया का फुगा फुगवणे काय काय नेम आहेत. बर उद्या स्पर्धेचे नियम आता उद्या सांगूया. फुगा फुगवणे परत तो खुर्चीवर तिथं फुगवून आणि खुर्चीवर ठेवणे खुर्चीवर फोडणे. हा फुगवत आले तरी चालतंय आणि खुर्चीवर फोडणे आणि फुगा आता कालच आम्ही नियम झाले स्पर्धेतील फुगे स्वतः घेऊन यायचा. नाही फुगे आणतोय आम्ही संयोजक सगळे आणताय तिथं. आमचे पंच मंडळी त्याचा काय असेल ते बघतील आणून ठेवतील इथं पंच सगळे. ते सर्व नियोजकांनी त्यांचं तिथं नियोजन लावायचं. हा त्यांच्याकडे माई गाणं म्हणतात. हा अक्काताई पडले मातृभक्तीवर गीत म्हणतील. आई माझी प्रेमाचा सागर आई माझी सुखाचा सागर कुठे शोधू मी आई तुला कुठे शोधू मी आई तुला आसरा नाही जगासी मला आसरा नाही जगासी मला एग पुकारू किती एग पुकारू किती तुझ्या बाळाची सरली गती तुझ्या बाळाची सरली गती मम हृदयाशी धरुणी गाई गात होतीस तू अंगाई गात होतीस तू अंगाई कुठे शोधू मी आई तुला कुठे शोधू मी आई तुला आसरा नाही जगाशी मला आसरा नाही जगाशी मला आई माझी प्रेमाचा सागर आई माझी सुखाचा सागर कुठे शोधू मी आई तुला कुठे शोधू मी आई तुला आसरा नाही जगाशी मला आसरा नाही जगाशी मला गात होतीस दूध पिता अंगाई गात होतीस दूध पिता अंगाई कुठे शोधू मी आई तुला कुठे शोधू मी आई तुला आसरा नाही जगाशी मला आसरा नाही जगाशी मला. हॅलो अतिशय सुंदर गीत अक्षरशः अंगावर शहारे आणण्यासारखं गीत गायलं अक्काताई पाटील यांनी. बऱ्याच महिलांच्या डोळ्यातून पाणी आलं. आई म्हणजे काय असतं सर्व महिला भगिनी मित्रांनो आई आहे तोपर्यंत सर्व आपण जग पाहायचं असतं. आता जर आम्ही व्हॉट्सअप फेसबुक परवाच पोस्ट बघितली जी कामा मुलं आहेत त्यांना आई किंवा वडिलांनी जरी फोन केला ती उचलत नाही. त्यांनी तो फोन उचलून किंवा नंतर कामाला फोन परत करून सांगायचं असतं. अनेकांना तो फोन येतच नाही अशी बरीच अशी उदाहरणं आहेत. आता काल परवा एक आपली माता भगिनी कासरवाड्यात बघा अचानक पाय घसरून म्हणजे तिला चक्रानंतर पडली. ती 2 मुलं आता लग्नात आलेले वयाची आहेत. घरात 3 पुरुष आहेत तरी पण त्यांची एक आठवण झाली आज या गीतावरून. झालेला योगायोग आहे म्हणून फक्त सर्व महिलांना आम्ही सांगितलं आणि सर्व मुलांनी याची नोंद घ्यायची आहे. आई वडील आपल्या जीवनातील अक्षम्य असं एक स्थान आहे त्याची नोंद सर्वांनी घेऊन जरी काय गैरसमज असले बरोबर आपण आई वडिलाची आहे तोपर्यंत चांगलं प्रेमाने गुन्ह्या गोविंदाने राहायचं आहे. धन्यवाद. यानंतर दांडियाचा कार्यक्रम होईल. आजचा कार्यक्रम सुंदर झाला. सर्व महिलांनी सांगायला कार्यक्रम सुंदर झाला का काही कोणाच्या अडचणी असतील गैरसमज असतील दूर केले जातील. अतिशय स्पर्धेने निवडून सांगितलं आम्हाला काही अडचणी आल्या तरी अतिशय एकापेक्षा एक उत्कृष्ट असे उखाणे झाले. परत लांबलाय उखाणे झाले. अतिशय चांगला महिलांचा कार्यक्रम होता.
स्पर्धेचे नियमापुढे ते काय तसं काय हे करता येत नाही म्हणजे म्हणून आपलं हे झालं. आता उद्या सगळ्यांनी परत अशा मोठ्या संख्येने उपस्थित राहायचा. आता यांचं दांडिया होईल आणि उद्याच्या कार्यक्रमाचे आम्ही रूपरेषा सांगितले. उद्या जरा महिलांनी लवकरात लवकर देवाजवळ यायचं. धन्यवाद. आभार आहे आज हजर आल्यावर यानंतर दांडिया सुरू होईल. हा असं काय बोलणार आहे.